हिच्या तोंडाला. ओ आओ लांब राहायचं. काय चालवलंय सगळं? मागवा मागवा मागवा. स्वतः बाई असून दुसऱ्या बाईशी असं वागताना लाज नाही वाटत? हीच लायकी आहे हिची. हे ठरवणारे तुम्ही कोण? कोर्टाने अजून डिसिजन दिलाय? दिलाय का? नाही ना? मग तुम्ही काय म्हणून सावीला दोषी ठरवताय? जज झालेत का सगळे? कायदा हातात घ्यायला निघाला? तुम्ही हे जे काय बघताय ना त्यामुळे आतमध्ये जाल, माहितीये का? परत जर सावीशी असं कुणी वागलं तर सगळ्यांना जेलमध्ये टाकीन. निघा निघा निघा. हे सगळं भास्करनं केलंय. मी स्वतः बघितलंय त्याला. सावीच्या मोबाईल जवळ उभा होता. सावीमुळे त्याला जेलमध्ये जायला लागलं. त्याचा बदला घेतोय तो. सावीला कळलंच पाहिजे. धैर्य ऐका ना माझं. धैर्य, अशा अवस्थेत तुम्ही कोर्टात नाही जाऊ शकत. कोर्टात का जायचं? सावी घरी नाही आली. सावी नाही ना, पण ती आली की लगेच मी तुम्हाला कळवते. तुम्ही आराम करा आता. मला आरामाची गरज आहे. धैर्य, चला तुम्ही आराम करा. बरोबर तुम्ही आराम करा. तुमची गोळी घ्यायची सुद्धा बाकी आहे. सावीला नाही. मला बोलायचंय सावीशी. भेटायचंय मला सावी. हे घ्या धैर्य, गोळी घ्या. धैर्य, अहो असं काय करताय? तुम्ही जर गोळी नाही घेतली ना तर मग तुम्हाला पुन्हा चक्कर येईल बघा. आणि मग सावी ज्यावेळी येईल ना त्यावेळी तुम्हाला भेटता नाही येणार तिला. तुम्ही ही गोळी घ्या आणि त्यानंतर सावीला भेटा. नाही. धैर्य, मी सांगते ना तुम्हाला ती आल्यावर. नाही, नको मला गोळी. धैर्य, असं काय करताय? तुमच्या चांगल्यासाठीच सांगते ना मी. त्याविषयी बोलायचंय मला. बोलायचं.
काय नाही हा, काय नाही होणार, काय नाही होणार तुला. मी आहे ना, आई आली आता. बाळ काय नाही होणार काय नाही, मी नाही होत देणार तुला. काय नाही होणार. समजा ठीक होईल, समजा ठीक होईल. आई, हे सगळं काय होतंय का माझ्यासोबत? मी खरं सांगते, मी असं काही नाही केलं का? मी काही नाही केलं असं. अगं धैर्यांवर प्रेम आहे माझं. मी त्यांच्याबद्दल असं वाईट विचार कसा करू शकेन? हे खोटं आहे सगळं, चुकीचं आहे सगळं. हे सगळे खोटे आरोप आहेत माझ्यावर. मी नाही काय केलं. मला ठाव आहे समजा सावे, हे समजा खोटं बोलतात. माझी सावे अशी नाहीच आहे. ती कधीच कुणाला पण दुखवू शकत नाही आणि फसवू बी शकत नाही. माहित आहे का मला बाळा? कुठल्या पापाची शिक्षा मिळते मला? नाही गं, सावे. हे तुझे पाप नाहीत. अगं हे तर ते लोक वागायला लागलेत ना, पण ते असं का करतात ते बी तुला चांगलंच माहित आहे. सावे अगं, तुला आणि धैर्याला सुखाचा संसार नाही करू देणार ते. लय नीट आहे ते मुजुमदार. हे बाबा, माझं आई, आपल्याला नको ते भाऊंच्या जमिनी वगैरे काही नको. त्यांनी ते जमिनी गिळल्या असं समजूया आणि सोडून देऊया. तू सोड हे असले आशा आणि माझ्या बरोबर आपल्या घरी चल बाळा. आम्हाला काय नको, आम्हाला फक्त आमची सावी पाहिजे पहिल्यासारखी. माझा ऐक सावे, तू धैर्यानं घटस्फोट देऊन टाक आणि धैर्याचा विचार सोड आता. हो? सोड बाळा. धैर्य, धैर्य, धैर्य कसे असतील? त्यांच्या रक्तात ट्रक सापडले. त्यांना बरं वाटत नसेल का? लय त्रास होत असेल त्यांना. मला जायचंय त्यांच्याकडे. त्यांना आता माझी गरज आहे. एवढा त्रास होत असून पण ते माझ्यासाठी इथपर्यंत आले ग. मला जायचंय त्यांच्याकडे. त्यांना बरं वाटत नसेल ना त्यांच्याकडे. पण सावे, अगं एवढं सगळं होऊन पण अजून पण धैर्यांचंच नाव कसं काय येतंय तुझ्या तोंडात? काय गरज आहे त्यांची काळजी करायची आता? तर काय, शेवटी तो पण मुजुमदारच आहे. अगं सोड त्याचा नाद. मला कळतंय तुमच्या सगळ्यांचं म्हणणं, पण मी माझ्या मनाला नाही समजावू शकत. त्यांच्यावरचं माझं प्रेम नाही कमी होऊ शकत. मला धैर्यांकडे जायचंय. त्यांना आता खरंच माझी गरज आहे. ते एकटे आहेत तिकडं. मला बाकी काही माहित नाही. मला धैर्यांकडे जायचंय. सावे,
सावे! बोल सत्य. वाघमारे मॅडम, त्या लफंग्यानं ज्या ज्या बायकांना फसवलंय त्यांची पर्सनली भेट घेतली. त्यातनं बरीच माहिती मिळाली मला. मी एक काम करतो, तुम्हाला भेटून सगळी डिटेल सांगतो. काय हो, काय झालं? कुठं काय? वाघमारे काय झालंय सांगा मला. अरे खरंच काही नाही झालं. वाघमारे, हे बघा, मला मान्य आहे 3 वर्ष तुम्ही माझ्या नजरेआड होता, पण माझ्या मनातनं ना 1 मिनिट सुद्धा लांब गेला नाही. त्यामुळे तुम्ही काही बोलला नाही तरी तुमच्या मनातलं कळतं मला, आणि तुमच्या श्वासांची सगळी भाषा ऐकू येते. त्यामुळं आत्ता काहीतरी भिनसलं मॅडम, एवढं नक्की सांगा मला पटकन काय झालंय. सत्य, अरे मी कोर्टात आले तेव्हा सावीला काय विधाते लय ऑब्जेक्शन करताय. हा ते केस सोडून द्यायची. सत्य, मी तुला नंतर फोन करते बाय. अहो पण हे माझं प्रोफेशन आहे. डिसिजन तुमचा. निकाल आम्ही लावू. बाकी तुम्ही समजूतदार आहातच. त्या फालतू पोरी पाहिजे जीव गमवायचा नाही गमवायचा ना. केस सोडून द्यायची. मंजुनाथ, अहो सावी काय झालं सावीला? मुजुमदारांच्या घरी गेले. काय? काय करू? सावीकडे जाऊ की या? नाही, सावीला वाचवलं पाहिजे. मॅडम थांबा, तुम्ही आता नाही येऊ शकत इथं. अहो कोर्टाचा आदेशच आहे तसा. सर, मी इथे राहायला आलेले नाहीये. मला फक्त एकदा धैर्य भेटायचंय प्लीज. ते बरं आहेत का एवढंच मला बघायचंय. त्याच्याशिवाय मला खात्री नाही पटणार. प्लीज फक्त मला त्यांना भेटू द्या प्लीज. हे बघा मॅडम, कोर्टाचा आदेश आहे आणि तो फॉलो करणं ही माझी ड्युटी आहे. तेव्हा प्लीज तुम्ही इथं येऊ नका. प्लीज जावा तुम्ही. हे बघा, माझं भेटणं खूप हे इम्पॉर्टंट. बघा मॅडम, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? प्लीज मला एक मिनिट. धैर्याला भेटायचं ना तुला? चल माझ्या बरोबर. बघ, धैर्यालाच बघायचं होतं ना तुला? खबरदार, आज जाण्याचा विचार जरी मनात आणलास तर. मॅडम प्लीज असं करू नका.
मी हात जोडते तुमच्या पुढे. मला फक्त एकदा धैर्याला भेटायचं प्लीज. नाही भेटायचं तू त्याला, नाही भेटायचं. त्याला बघ त्याची काय अवस्था झाली ती. हे सगळं घडतंय ना फक्त तुझ्यामुळे. म्हणून तुला मी सांगते त्याच्यापासून दूर राहा, त्याच्या जवळ जाऊ नकोस. अगं तुझ्या या अशा वागण्यामुळे स्वतःला उद्ध्वस्त करून घेईल ग तो एक दिवस. का केलंस तू असं? बोल ना, का केलंस? मी काहीच नाही केलंय मॅडम. अहो मी खरं सांगते, मी का त्यांना ड्रग्ज देईन? माझं प्रेम आहे. बस. प्रेम प्रेम प्रेम, तुझं खोटं ऐकून ना कंटाळा आलाय आता मला. हे बघ, तू काय केलंयस काय नाही केलंयस ना, ते सगळं कोर्टात सिद्ध होईल. तुला सांगायची गरज नाहीये. आता इकडनं निघ. माझ्या मुलाच्या जवळ पण जायचं नाही, त्याच्यापासून लांब राहायचं. त्याला भेटायचा प्रयत्न सुद्धा नाही करायचा. आणि तसं जर का काही केलंस ना तर मग त्याचे वाईट परिणाम भोगायला तयार राहा. मॅडम मी तुमचं सगळं ऐकेन. मी नाही जाणार त्यांच्याकडे. मला फक्त एकदा त्यांना भेटू द्या प्लीज, फक्त एकदा. तुला सांगून कळत नाही का ग? एकदा सांगितलं ना, माझ्या मुलाच्या जवळ पण जायचं नाहीस तू. अगं नको त्रास देऊस त्याला. आणि तरी तुला जर का तुझा हट्ट पूर्ण करायचा असेल ना, एक गोष्ट ऐक. तुझ्या घरच्यांना असा त्रास देईन ना की तडपून तडपून मारेन मी त्यांना. आणि या सगळ्यात पहिलं भोगावं लागेल ते तुझ्या आजोबांना. काळजी घ्या धैर्य, काळजी घ्या. धैर्य, तुझ्या मागचा त्रास आता कायमचा संपणार आहे. तुझ्या मागे लागलेली ही अवदसा तुझ्या आयुष्यातून आता कायमची निघून जाणार आहे.
नीताबाई, अवंतीबाई, प्लीज धैर्यांची काळजी घ्या. कसली हट्टी पोरगी आहे ही. एवढं होऊन पण हिचं नुसतं धैर्य धैर्य सुरूच आहे. चल सर. या मंजूचा गेम आता केलाच पाहिजे.